प्रश्न तुमचे, उत्तर आमचे. अचूक, निर्भीड आणि सडेतोड. लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक. नाशिक जिल्ह्यातील विंचूर येथील जिल्हा परिषद शाळेच्या परस्पर विक्री खरेदी प्रकरणाने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून विद्यार्थी व ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन करून संताप व्यक्त केलाय. जिल्हा परिषद शाळेच्या जागा परस्पर विक्री व खरेदी प्रकरणाने संपूर्ण शिक्षण क्षेत्र हादरलं. सदर व्यवहाराची सखोल चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई करावी या मागणीसाठी ग्रामस्थांनी विंचूर, नाशिक, संभाजीनगर मार्गावर ठिय्या देत रास्ता रोको आंदोलन केले. मिळालेल्या माहितीनुसार जिल्हा परिषद शाळेच्या मालमत्तेबाबत काही व्यक्तींनी परस्पर व्यवहार केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. शाळेची जागा ही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी असून ती कोणत्याही परिस्थितीत विक्रीस काढू नये अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्यास धोका निर्माण होत असल्याचेही पालकांनी सांगितले. रस्ता रोको आंदोलनामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. आंदोलनस्थळी पोलिसांनी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली व चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले. यावेळी ग्रामस्थांनी शाळा वाचवा, विद्यार्थी वाचवा अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. दोषींवर कठोर कारवाई होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे. या घटनेमुळे विंचूर परिसरात खळबळ उडाली असून प्रशासन पुढील काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. न्यूज लोकतंत्र 18 साठी मच्छिंद्र साळुंके, विंचूर. आज विंचूर मराठी शाळेच्या संदर्भामध्ये जे खरेदी खत करण्यात आलेलं आहे हे खरेदी खत अनलिगल असून याच्यामध्ये ही खरेदी करणारे रजिस्टर त्यांना पहिले सस्पेंड केलं गेलं पाहिजे आणि या प्रॉपर्टीमध्ये सिटी सर्वेला अगोदर शाळेचं नाव लागलेलं असून आणि 7-12 उतारा हा महसूलनी हा जिवंत ठेवला आहे यांच्या स्वतःच्या उद्योगासाठी. तरी हा 7-12 उतारा सगळ्यात पहिले बंद झाला पाहिजे आणि विंचूरकरांना आणि शाळेला न्याय मिळाला पाहिजे अशी मी प्रांत त्याच्यानंतर तहसीलदार यांना सर्वांना विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो.